हॅलो स्टुडंट्स, तर आज आपलं सर्क्युलर मोशनचं लास्ट लेक्चर की त्यामध्ये आपण पाहणार आहोत डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ॲट डिफरंट पॉईंट व्हेन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आहे तर तुम्हाला माहिती आहे नॉन यूसीएममध्ये त्याची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली प्रत्येक इन्स्टंटवर प्रत्येक पोझिशनवर व्हेलॉसिटी चेंज होत राहते. ओके, तर हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला पाहायचे आहे की लोवेस्ट पॉईंटवर याची लिनियर व्हेलॉसिटी किती असेल, मिडवे पॉईंटवर आणि त्यानंतर हायेस्ट पॉईंटवर. ओके, तर पहा आता यामध्ये पाहणार आपण सर्वात अगोदर व्हेलॉसिटी ॲट पहिल्या केसमध्ये पाहणार आपण व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट और हायेस्ट पोझिशन. म्हणजेच काय की एखादा ऑब्जेक्ट हा या प्रकारे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला तर त्यावेळेस याची लिनियर व्हेलॉसिटी या पॉईंटला किती असेल, लोएस्ट पॉईंटला किती असेल आणि त्यानंतर इथं मिडवे पॉईंटला किती असेल हे आपण आता पाहणार. तर पहा मागच्याच एक्सप्रेशन मध्ये आपण पाहिलं तर टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट इज इक्वल टू व्हेरी लो अँड विच इज इक्वल टू velocity at highest point its square upon r minus m into g. हे एक्सप्रेशन आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. तर आता इथं जे टेन्शन असते तर हे टेन्शन आपल्याला हायेस्ट पॉइंट वर कन्सिडर करायचं आहे 0. तर टेन्शन ॲट हायेस्ट पॉइंट इक्वल टू 0. का बरं, तर पहा ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करत असतो तर त्यावेळेस हा याच्या हायेस्ट पोझिशनवर यामधलं टेन्शन हे 0 होऊन जाते, त्यामुळेच हा अशा प्रकारे असा ड्रॉप होऊन जातो. ठीक आहे, जसं या लोवेस्ट पॉईंटवर आहे ऑब्जेक्ट, जसं या स्ट्रिंगमध्ये तुम्हाला टेन्शन दिसून राहिलं तर तसं या हायेस्ट पॉईंटवर टेन्शन नसते. म्हणजे ही जी स्ट्रिंग असते तर ही टाईट नसते. ओके, म्हणजे इथं टेन्शन हे नियरली 0 असते. ओके, सो टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट इक्वल टू 0. हेन्स दिस इक्वेशन बिकम्स, ही इक्वेशन कशा प्रकारे होईल तर पाहता, हेन्स m3h² अपॉन r इक्वल टू mg. m झाला पुन्हा कॅन्सल. तर व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट इट्स स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल आपल्याला, इथे मिळेल r इंटू g. ओके, सो स्क्वेअर रूट काढल्यानंतर व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट इक्वल टू अंडर रूट ऑफ rg. This is the expression for velocity at highest point when object performing vertical circular motion. Okay, तर या हायेस्ट पॉइंट वर velocity किती मिळाली आपल्याला, अंडर रूट ऑफ rg. ठीक आहे, तर त्यानंतर आपण velocity at lowest point. त्यानंतर पाहणार आपण velocity at लोवेस्ट पॉइंट. तर या पॉइंटवर आता व्हेलॉसिटी किती असेल तर हे कळलं. ओके, तर आता हे एक्सप्रेशन कसं आपल्याला लर्न करायचं आहे ते पहा. तर इथं टोटल एनर्जी ॲट लोवेस्ट पॉइंट इक्वल टू टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पॉइंट. तर म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे जे स्टेटमेंट लिहिलं आपण हे कशावर लिहिलं तर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कावर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी रिमेन्स कशी का कॉन्स्टंट राहते यामध्ये. तर पहा, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट अशा प्रकारे सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्यावेळेस हा जसा या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत जात असते तर त्यावेळेस इथं कायनेटिक एनर्जीचं कन्वर्शन होत असते सडनली पोटेन्शियल एनर्जीमध्ये. कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. ओके, म्हणजेच काय की जसं तुम्ही एखाद्या बॉटम पासून तर वर जसं एखाद्या हायेस्ट पॉइंटवर जात असता तर त्यावेळेस कायनेटिक एनर्जी ही डिक्रीजिंग असते. ओके, पण पुन्हा ज्यावेळेस तुम्ही हायेस्ट पॉइंट पासून लोवेस्ट पॉइंटवर येत असता तर इथं काय होते तर इथं हाईट कमी होते. म्हणजेच काय की इथं पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. ओके, तर या गोष्टीचा तुम्ही सर्वांनी अनुभव घेतलेला असेल. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जायंट व्हीलमध्ये बसता म्हणजे त्याला आपण आकाशी पाळणा म्हणतो, तर त्यावेळेस तुम्ही इथं बसल्यानंतर जसे लोवेस्ट पासून तर हायेस्ट पर्यंत जाता तर तुम्हाला इथं भीती वाटत नाही. का बरं, कारण की इथं सडनली व्हेलॉसिटी ही कमी होत जाते, म्हणजेच कायनेटिक एनर्जी ही कमी होत जाते एखाद्या मॅक्झिमम हाईट पर्यंत. पण जसे तुम्ही एखाद्या मॅक्झिमम हाईट पर्यंत तुम्ही हाईटवरून जसे खाली उतरायला लागता
ठीक आहे. तर त्यावेळेस याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत जाते, त्यामुळे तुम्हाला इथं भीती वाटायला लागते. ओके, म्हणजेच काय की इथं कायनेटिक एनर्जी थोडी इन्क्रीज होते. बट इथं पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी दॅट इज इट्स टोटल एनर्जी रिमेन्स काय राहते, शेवटी या मोशनची या फिनॉमिनाची सर्व या रेफरन्समध्ये काय राहते, रिमेन्स कॉन्झर्व राहते. म्हणजेच कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू टोटल एनर्जी. ओके, चालेल इथपर्यंत. मग आता टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट कसं लिहू आपण. टोटल एनर्जी तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हेन्स टोटल एनर्जी इट इज अगोदर लिहून घेऊ आपण कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट इक्वल टू 1/2 m वेलोसिटी ॲट लोएस्ट पॉईंट इट्स स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट किती राहील, 0 राहील. कारण की या पॉईंटवर आता आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू किती असते, mgh. h इक्वल टू किती आहे इथं, 0 आहे. म्हणून पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट इक्वल टू 0 लिहिलं नाही तरी काही हरकत नाही. त्यानंतर टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट इक्वल टू कायनेटिक एनर्जी आहे हायेस्ट पॉईंटवर वेलोसिटी vh². ओके, ही झाली कायनेटिक एनर्जी. आणि त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंटवर किती राहील, पोटेन्शियल एनर्जी m इंटू g इंटू हाईट किती आहे आता या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतची हाईट, हे रेडियस आहे r आणि हे रेडियस आहे r. हे टोटल झालं इथं आता ट्वाइस r इक्वल टू ट्वाइस r. चाललं इथपर्यंत. त्यानंतर आता मी हेच इक्वेशन कशा प्रकारे लिहू शकतो, 1/2 m vl² इक्वल टू 1/2 m vh² प्लस अशा प्रकारे लिहू शकतो मी इक्वेशन इंटू g इंटू 4r. ठीक आहे, पुन्हा 4ला जर 2ने डिवाइड केलं तर हे स्पीड होतील आपल्याला. ठीक आहे, ही थोडीशी आपण इथं मॅथमॅटिकल अरेंजमेंट केली. पुन्हा 1/2 m आणि 1/2 m हे कॅन्सल होते. कसे, जर ज्यावेळेस 1/2 m इथं मी कॉमन काढेल आणि इकडे आल्यानंतर 1/2 m कॅन्सल इथं 0 1. ओके, सो वेलोसिटी ॲट लोएस्ट पॉईंट इट्स अ स्क्वेअर इक्वल टू vh² प्लस 4rg. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 वरून कसं लिहू शकतो आपण, हे वेलोसिटी ॲट हायेस्ट पॉईंटची व्हॅल्यू टाकून देऊ. हेन्स वेलोसिटी ॲट लोएस्ट पॉईंट इट्स स्क्वेअर इक्वल टू वेलोसिटी ॲट हाईट h इक्वल टू √rg आणि त्याचा स्क्वेअर काय म्हणजे rg फक्त प्लस 4rg इक्वल टू काय झालं आता इथं. हेन्स वेलोसिटी ॲट लोएस्ट पॉईंट इक्वल टू √5rg. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ॲट लोएस्ट पॉईंट. ओके, झालं इथपर्यंत लोएस्ट पॉईंट. तर आता आपल्याला फाइंड करायचं आहे मिडवे पोझिशनला वेलोसिटी या मिडवे पोझिशनला vm किती राहील. ओके, तर त्या अगोदर आपण फाइंड करणार आहोत वेलोसिटी ॲट एनी पॉईंट p. ओके, ॲट एनी पॉईंट p मध्ये आता आपण कसं फाइंड करू की म्हणजे हा जो पॉईंट p असेल हा कुठेही असेल या सर्कम्फरन्सवर, तर त्यावेळेस त्या व्हर्टिकल प्लेनमध्ये कुठेही असला पॉईंट p, तर त्यावेळेस त्याची लिनियर वेलोसिटी किती राहील, तर त्याच्यासाठी आपण आता हे एक्सप्रेशन करू. ठीक आहे, तर पहा आता या एक्सप्रेशनमध्ये काय करणार आपण. सपोज आता पुन्हा हा व्हर्टिकल प्लेन, ठीक आहे, हा व्हर्टिकल प्लेन, त्यानंतर याचा हा सेंटर, ही झाली याची लोएस्ट पोझिशन की लोएस्ट पोझिशनवर याची वेलोसिटी आहे 5rg. हायेस्ट पोझिशनवर याची वेलोसिटी आहे फक्त √rg. ठीक आहे, त्यानंतर हा मिडवे फाइंड करायची, त्यानंतर p या पोझिशनला आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर आता या p या पोझिशनची पाहता अरेंजमेंट, p या पॉईंटचं सेंटरपासूनचं अंतर आहे r. हे काय झालं, या p या पॉईंटचं सेंटरपासूनचं अंतर r. त्यानंतर याची हाईट होईल ही. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर इथं टाकला आणि हे जी एवढी हाईट असेल, इथं जेवढी ही हाईट असेल, या हाईटला आपण नाव देऊ hp. ठीक आहे, hp एवढी याची हाईट असेल या p या पॉईंटची, या पॉईंटपासूनची. ठीक आहे, hp ही एवढी हाईट आणि त्यानंतर हे अंतर कंप्लीट झालं r. ठीक आहे, हे कंप्लीट r म्हणजेच रेडियस, ही पण रेडियस, आणि हे एवढं जर अंतर जर आपण फक्त पकडलं तर हे होईल इथं r मायनस hp. किती होईल हे, r मायनस hp. ठीक आहे, इथं अँगल थीटा. तर आता इथं पाहता पुन्हा आता इथं वेलोसिटी ॲट p कसं फाइंड करू आपण. पुन्हा टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट, टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट p. ठीक आहे, टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट किती राहील, पुन्हा कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट
प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट किती असते 0, मागच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपण, इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट पी, पुन्हा कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट पी दॅट इज एम व्ही पी स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पी पुन्हा एम जी, हाईट किती आहे, हाईट आहे एच पी, ठीक आहे. तर इथं मी काय करणार आहे पाहता, पुन्हा अरेंजमेंट करणार आहे एक छोटीशी, ज्या अरेंजमेंटमध्ये पहा काय आहे 1/2 एम व्ही एल स्क्वेअर इक्वल टू 1/2 एम व्ही पी स्क्वेअर प्लस 1/2 एम जी इंटू टॉइस आणि हाईट पी. ठीक आहे, म्हणजेच काय की हे ॲज इट इज होऊन जाईल, हे इक्वेशन वेगवेगळं जाईल, आपल्याला फक्त इथं काय करायला 2 ने मल्टिप्लाय. ठीक आहे, तर पाहता हा 1/2 एम कॉमन काढला आणि हे काय होतं ते सर्व कॅन्सल होऊन जातील. वेलॉसिटी ॲट लोएस्ट पॉईंट इट स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल आपल्याला व्ही पी स्क्वेअर प्लस टॉइस एम जी एच पी. ठीक आहे, आपल्याला पाहिजे वेलॉसिटी ॲट पी, सो वेलॉसिटी ॲट पी इक्वल टू इट स्क्वेअर इक्वल टू व्ही एल स्क्वेअर मायनस टॉइस एम जी एच पी. ठीक आहे, इथपर्यंत मिळाला आपल्याला. तर या ट्रायंगल वरून आपण एच पी ची पण व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर ती कशी फाइंड करतो, तर पहा हा जो ट्रायंगल दिसून राहिला तुम्हाला ओ पी, आता मी याला नाव देतो एन. ठीक आहे, इन ट्रायंगल ओ पी एन, या ट्रायंगल ओ पी एन मध्ये जर आपण कॉस थीटा जर अप्लाय केला तर काय मिळेल आपल्याला, ट्रायंगल ओ पी एन कॉस थीटा इट इज ऑलवेज इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ही कंप्लीट जी रेडियस आहे ही आहे आर, यामधलं एक हे जे डिस्टन्स आहे हे आहे एच पी. तर हे जे डिस्टन्स असेल हे किती असेल आर मायनस एच पी. आणि त्यानंतर हायपोटेनियस पुन्हा आपला किती असेल, हा रेडियस एवढा विचार. ठीक आहे, याला अरेंज करू आपण आर मायनस एच पी इक्वल टू आर कॉस थीटा. मीन्स एच पी इक्वल टू किती मिळेल आपल्याला आर मायनस आर कॉस थीटा, दॅट इज एच पी इक्वल टू काय मिळेल आपल्याला आर काढला आपण आर इंटू 1 मायनस कॉस थीटा. काय मिळेल मग आता आपल्याला वेलॉसिटी ॲट पॉईंट पी स्क्वेअर इक्वल टू व्ही एल स्क्वेअर मायनस टॉइस एम जी एच पी किती मिळाला आर इंटू 1 मायनस कॉस थीटा. ठीक आहे, तर हा मिळाला आपल्याला. मग आता आपण याला काय करून घेऊ की आता आपल्याला माहिती आहे फ्रॉम इक्वेशन टू व्ही एल ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, तर व्ही एल आपण यामध्ये टाकून घेऊ. तर व्ही एल आणि त्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर झाल्यानंतर काय केली तर आपल्याला 5 आर जी मायनस टॉइस एम जी आर इंटू 1 मायनस कॉस थीटा. ठीक आहे, त्यानंतर स्क्वेअर रूट काढून इक्वल टू काय मिळेल 5 आर जी मायनस टॉइस एम जी आर into 1 minus cos theta. This is very important expression for finding the linear velocity at any point when the object performing vertical circular motion. तर या इक्वेशन वरून आपण कोणत्याही पोझिशनला वेलॉसिटी किती असेल तर ती फाइंड करू शकतो. हे खूप इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे. यामध्ये फक्त आपल्याला चेंज काय करत जायचं आहे, हा थीटा. ओके, जर समजा लोएस्ट पॉईंटवर आहे तर थीटा किती होईल इथं 0. ओके, तर त्यावेळेस आपल्याला पॉईंट मिळून जाईल. त्यानंतर मिडवे पोझिशन आहे, तर आता मिडवे पोझिशनला आपण फाइंड करू आणि त्यानंतर हायेस्ट पोझिशनला किती असेल थीटा हा 180 डिग्री असेल. ओके, तर त्यावेळेस हे इक्वेशन काय होऊन जाईल आणि या इक्वेशन मधले व्हॅल्यू आहे काय होऊन जाईल चेंज होऊन जातील. तर आता त्यानंतर जे आपलं एम आहे वेलॉसिटी ॲट मिडवे, तर मिडवे पोझिशनला वेलॉसिटी ॲट मिडवे पोझिशनला जे एक थीटा असतो, तर थीटा किती असतो, तर थीटा इथे असतो इथं मिडवे पोझिशनला 90 डिग्री. ठीक आहे, तर ज्यावेळेस आपण आता इथं टाकून देऊ तर त्यावेळेस वेलॉसिटी ॲट मिडवे
मिळेल. तर पहा रूट आर जी 5 आर जी आणि इथं आपल्याला इक्वेशन एक मिळून जाईल. डायरेक्टली मी लिहून देतो इथं थ्राईस आर जी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झाले सर्व एक्सप्रेशन कशाचे, वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट, मिडवे पॉईंट, लोएस्ट पॉईंट ॲट एनी पोझिशन. ओके. तर हे झालं आपलं आजचं एक्सप्रेशन इथं. ओके. तर पहा आता आपण पुन्हा थोडं मागे येऊ. तर आपण अगोदर पाहिलं होतं की टेन्शनचे इक्वेशन पाहिले होते आणि आपण टेन्शनचे इक्वेशन हे सरळ सरळ लिहिले होते. टेन्शनचे इक्वेशन आपण सरळ सरळ कशा प्रकारे लिहिले होते की टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट इक्वल टू डायरेक्ट लिहिले होते mvh² अपॉन r मायनस mg. बरोबर आहे. तर आता इथं तुम्ही mvh ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. vh इक्वल टू किती आला √rg. तर ज्यावेळेस आपण आता या इक्वेशन मध्ये टाकून देऊ ती व्हॅल्यू तर काय मिळेल पहा आता आपल्याला m इंटू त्याचा स्क्वेअर आहे r इंटू g. ओके. अपॉन r मायनस mg. ठीक आहे. तर पहा आता टेन्शन किती मिळेल, r झाले कॅन्सल, mg झाले कॅन्सल. ठीक आहे. तर पहा आता टेन्शन किती मिळेल तर तुम्हाला तर टेन्शन मिळेल तुम्हाला सरळ इथे mg मायनस mg दॅट इज टेन्शन ॲट हाईट इक्वल टू 0 जे आपण कन्सिडर केलं होतं इथे. ठीक आहे. त्यानंतर पहा आता पुन्हा सेकंड केसमध्ये टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट. लोएस्ट पॉईंटवर टेन्शन पहा किती मिळेल. तर आता लोएस्ट पॉईंटवर टेन्शन किती असते तर लोएस्ट पॉईंटवर टेन्शन सर्वात जास्त असते mvh² अपॉन r प्लस mg. ठीक आहे. VL किती आहे √5 rg आहे. √5 rg याचा स्क्वेअर केला त्यानंतर r कॅन्सल होऊन जाईल आणि हा 5 mg आणि हा 1 mg. तर इथं मिळून जाईल तुम्हाला 6 mg. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे इक्वेशन मिळतात. ओके. आणि त्यानंतर मिडवे पोझिशनवर जर तुम्हाला समजा टेन्शन फाइंड करायचं आहे तर तुम्ही काय करता सिम्पली टेन्शन ॲट मिडवे पोझिशन इक्वल टू काय आहे mv² अपॉन r. मिडवे पोझिशनवरची वेलॉसिटी टाकून द्यायची. मिडवे पोझिशनवरची वेलॉसिटी किती आहे √5 rg. आता त्याचा स्क्वेअर होऊन जाईल आणि टेन्शन ॲट मिडवे पोझिशन किती मिळेल तुम्हाला तर ते मिळेल इथे तुम्हाला थ्राईस mg. ठीक आहे. तर यावरून तुम्हाला समजून आला टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट इज व्हेरी व्हेरी ग्रेटर. ओके. तर इथे लिहू शकतो आपण टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट किंवा कशा प्रकारे लिहू शकतो आपण हे पहा आता टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट इज ग्रेटर दॅन टेन्शन ॲट लोवेस्ट पॉईंट अँड कशा प्रकारे लिहू शकतो आपण हे पाहता टेन्शन ॲट लोवेस्ट पॉईंट इज ग्रेटर दॅन टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट अँड टेन्शन ॲट मिडवे पॉईंट. ओके. सेम इथं तसंच लिहू शकतो वेलॉसिटी ॲट लोवेस्ट पॉईंट और पाहता पुन्हा आता वेलॉसिटी सर्वात जास्त कुठे आहे तर सर्वात जास्त वेलॉसिटी ही आहे लोवेस्ट पॉईंटवर. सर्वात जास्त वेलॉसिटी किती आहे लोवेस्ट पॉईंटवर √5 rg. पुन्हा काय लिहू शकतो तुम्ही velocity at lowest point is greater than velocity at highest point and velocity at midway point. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झालं सर्व इम्पॉर्टंट एक्सप्रेशन. याची नोट्स मी टाकणारच आहे. ओके. यामध्ये जर काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. तर अशा प्रकारे आता आपलं सर्क्युलर मोशनचं पूर्ण टॉपिक इथं संपलेलं आहे.